महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्कॅम, मोठं याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली, पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं। त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलाय। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा, आणि याची इन्क्वायरी याच्यासाठी एक 3 गोष्टी केल्या पाहिजेत। एक तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की 2,38,00,000 महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला, त्याच्यातल्या आता 26 लाख म्हणजे 10% जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेले आहेत। माझा प्रश्न आहे, काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दाखवण्यात आलं की ह्याच्यात पुरुष देखील आले। आपण एक एक टप्प्याने घेऊया। मला सांगा, हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हेच भारतीय जनता पक्ष आमची चेष्टा करायची, बघा तुमचे प्रधानमंत्री कैलासवासी राजीव गांधीजी म्हणायचे की 1 रुपया इथून जातो आणि 10 पैसे पोचतात, हे आम्ही ऐकलेलं। त्याच्यानंतर जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं तेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं पहिली योजना कोणी सुरू केली तर ते प्रधानमंत्री कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी केली। त्याच्यानंतर अर्थातच ती भारतीय जनता पक्षाने यशस्वीपणे एनडीए सरकारने केली, हेही मी मान्य करते। पण या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना, म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे। आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे तुम्ही या ठिकाणी गेलंच कसं, हा दुसरा। तिसरा मुद्दा, आपल्या सगळ्यांची मुलं फॉर्म भरतात शाळेचा, 0.1% मार्क नाही मिळाला तर तो फॉर्म रिजेक्ट होतो। विम्याचा योजना, शेतकरी विम्यासाठी फॉर्म भरतो तो रिजेक्ट होतो, स्कॉलरशिपसाठी मुलं फॉर्म भरतात तो रिजेक्ट होतो। मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत असे पण फॉर्म मग त्या सिस्टीमनी रिजेक्ट कसे नाही केले। मग ही सिस्टम, ही तंत्रज्ञान कुठलं काढलं, डिजिटल इंडिया होतं ना, मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये विम्यात शेतकऱ्याला रिजेक्शन होतं, महिलांना मुलांना ॲडमिशनमध्ये रिजेक्ट मुलं होतात। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, ती कुठली योजना महाराष्ट्र सरकारची, त्याच्यात आयुष्यमान, त्या आयुष्यमानमध्येही त्याच्यात लोक रिजेक्ट होतात, म्हणजे आरोग्याला रिजेक्ट, शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट। मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही, हे स्कॅम नाही तर काय। त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम, या तिन्हीला खाते याचे नंबर्स माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे। महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले, जे मी म्हणत नाही आहे, सरकारची कबुली आहे। त्यानंतर शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या। मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलंय की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात। म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात 1 शेतकऱ्याची आत्महत्या होते, विचार करा तुम्ही। आणि कर्जमाफी करणार झाली नाही। आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा, बहिणींना पैसे दिले, आनंद, मी त्या स्कीमचं स्वागत करते, पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल, आणि तो छोटा मोठा नाहीये, 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला, या पहिल्या टप्प्यातला। अजून किती नावं करतील
आताही इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाहीये. राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले. मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती, स्कीमचा हे सॉफ्टवेअर वाचूनच घोटाळा आहे ना. हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे. आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल.